डबल गद्दार असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता दीपक केसरकरांवर निशाणा साधला। दर आठवड्याला शिर्डीला साई दरबारी जातात, मात्र त्यांची कुणावरही श्रद्धा नाही आणि कोणत्याही पक्षात थांबण्याची त्यांना सबुरी देखील नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी केसरकरांना लगावलाय। दरम्यान साईंची शक्ती मोठी असून ती तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा पलटवार दीपक केसरकरांनी केलाय। डबल गद्दार त्यांना सत्तेची खुर्ची मिळाली, ऊब मिळत असेल, पण गद्दारीचा शिक्का त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांवरती जो कपाळाला लागलेला आहे तो कधी आयुष्यात ते पुसू शकत नाही। मला वाटलं होता माणूस बरा दिसतोय, दररोज म्हणजे दर आठवड्याला दर 15 दिवसांनी शिर्डीला जातात साईबाबांचं दर्शन घ्यायला। म्हटलं देवा धर्माचा माणूस दिसतोय, श्रद्धा आणि सबुरी, पण कोणत्याही पक्षावरती श्रद्धा नाही आणि थांबण्याची सबुरीच नाही। ती शिर्डीची शाल मी माझ्यासाठी नाही, उद्धव साहेबांना येऊन पांघरली, त्यावेळेला ते मुख्यमंत्री झाले। हे विसरू नका की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुमच्या गाड्यांना पेट्रोल दिलं जात नव्हतं, तुम्हाला राहायला जागा दिली जात नव्हती। त्या ठिकाणी मी राजकीय संघर्ष केलेला आहे आणि त्या राजकीय संघर्षाच्या जीवावर पुन्हा एकदा शिवसेना त्या जिल्ह्यामध्ये आली, हे सुद्धा विसरू नका। आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की साईबाबांचं नाव घेऊन मला चॅलेंज करू नका। साईबाबांची शक्ती एवढी मोठी आहे की तुम्हाला ती तुमची जागा दाखवल्याशिवाय ते राहणार नाही।